आज शनिवार 30 एप्रिल 2022 आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 113व्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचार आणि कार्यास विनम्र अभिवादन, कोटी कोटी नमन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव मंजुळा आणि वडिलांचे नाव बंडोजी ठाकूर. तुकडोजी महाराजांचे मूळ नाव माणिक होते. त्यांचे वडील गुळाचा व्यापार आणि शिंपीकाम करीत असत. मंजुळा आईच्या माहेरी वरखेड गावात अडकोजी महाराजांच्या दर्शनाला आई घेऊन गेले असता अडकोजी महाराज बाळ माणिकच्या तोंडात भाकरीचा तुकडा भरवू लागले. यावेळी अडकोजी महाराजांच्या तोंडून माणिक बाळाला तुकड्या तुकड्या असे संबोधल्याने यानंतर कुटुंबियासह साऱ्यानेच बाळ माणिकला तुकड्या म्हणू लागल्याने तेव्हापासून बाळ माणिकचा तुकड्या झाला. तुकडोजी महाराजांनी बालपणी यावलीत सातळी कोतळीकर महाराजांच्याकडून अनेक पुस्तके वाचलीत. यानंतर चांदूर बाजार येथील शाळेत त्यांना घातले. येथे भारतीबुवाकडून तुकडोजी गायन कलेत निपुण झाले. वरखेडला अडकोजी महाराजांच्या समोर तुकडोजी महाराज भजन गात असताना तुका म्हणे असे शब्द उच्चारत होते. यावेळी अडकोजी महाराज तुकडोजींना म्हणाले, तुकड्या, आपलं भजन म्हणत जा. या गुरुवचनाला जाणून घेऊन त्यांनी तुकड्या दास म्हणे असे भजनात गाऊ लागले. तुकडोजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी आपले गाव सोडले. चंद्रपूर गावात जिल्ह्यातील रामदिघी जंगलात जाऊन त्यांनी ज्ञानसाधना केली. आजही येथील जंगलाचा परिसर रानटी पशुपक्ष्यांनी भरगच्च असून दाट जंगली झाडांनी वेढलेला आहे. तुकडोजी महाराज पोहणे, घोड्यावर बसणे यात निष्णात होते. त्यांची मजबूत शरीरयष्टी होती. शारीरिक क्षमतेसोबत ते योगाभ्यास देखील करत असत. खंजिरी वाजवून ते स्वतःच्या पहाडी आवाजात भजन आणि गीते गाऊन जाहीर भजनाचे कार्यक्रम करून समाजात राष्ट्रप्रेम जागवत असत. 1925 पासून 1930पर्यंत ब्रिटिशांच्या विरोधात समाजात जनजागृती करण्यासाठी भजनाच्या माध्यमातून युवा पिढीला राष्ट्रप्रेमाची शिकवण दिली, समाजात प्रबोधन केले. अमेरिकेतील केन्सान विश्वविद्यापीठाच्या प्राध्यापिका मिस काझार्ड यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्याकडून प्रेरणा घेत खंजिरी वाजवून नृत्य केले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरी वाद्याला आपल्या कौशल्याने जगभरात नेले. आपल्या स्वीकृत कार्याला एखादे केंद्र असावे म्हणून अमरावती जिल्ह्यातील मोझरी या गावात 1937मध्ये गुरुकुंज सेवाश्रम नावाने केंद्र स्थापित केले. यातून अनेक प्रचारक कार्यकर्ते निर्माण झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत येण्यासाठी समाजातील तरुणांना आवाहन केले. यातूनच तेजस्वी तरुण संघटना नावाची संघटना निर्माण झाली. सन 42च्या चले जाव चळवळीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी उडी घेतली. आपल्या भजनाद्वारे त्यांनी युवा पिढीमध्ये स्वातंत्र्यप्रेम जागवले. गावोगावच्या समाज बांधवांना या लढ्यात उतरवण्यासाठी आवाहन केले. यामुळे संपूर्ण विदर्भामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये चैतन्याचे वारे वाहू लागले. यामुळे गुरुकुंज सेवाश्रम इंग्रजांच्या निगराणीमध्ये केंद्रस्थानी आला. यावेळी गावोगावच्या प्रचारकांची धरपकड झाली. यापैकी काही तरुणांना आपल्या प्राणांनाही मुकावे लागले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी चंद्रपूर येथे चातुर्मासानिमित्त नाम सप्ताह प्रारंभ केला. येथे धार्मिक उपासनेच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी स्वातंत्र्याची माहिती गायली. प्रवचन चालू असतानाच इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. आष्टी चिमूर संग्रामातील लोकांना प्रोत्साहन दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवून त्यांना बेमुदत बंदिवासात ठेवण्याचा आदेश दिला. परंतु जनतेच्या विरोधामुळे इंग्रजांना गुडघे टेकावे लागले. अवघ्या 4 महिन्यातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची बंदिवासातून सुटका झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आते हे नाथ हमारे हे भजन नेताजी सुभाषचंद्र बोस यांना उद्देशून होते. पत्थर सारे बम बनेंगे या भजनातून इंग्रजांना दिलेली धमकी युवा पिढीला क्रांतिकारक तशी प्रेरणादायक ठरली. या दोन्ही क्रांतिकारी भजनावर इंग्रजांनी बंदी घातली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महिलांना बलशाली स्वाभिमानी बनवण्यासाठी महिलांच्या मंडळाची स्थापना केली. याद्वारे महिलांना स्वावलंबी बनवले.
लघु उद्योगांच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रवृत्त केले. यासाठी गावोगावी प्रचारसभा घेतल्या गेल्या. या महिला मंडळांनी अनेक निराधार, विधवा, परित्यक्त्या महिलांना आधार दिला. त्यांना स्वावलंबी बनवले. महिलांचा सन्मान केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी युवा शक्तीला व्यसनाधीन होण्यापासून रोखण्यासाठी, तसेच युवकांमध्ये व्यायामाचे, निरोगी शरीरयष्टी निर्माण करण्यासाठीची आवड निर्माण होण्यासाठी सन 45मध्ये गावोगावी अनेक आखाडे निर्माण केले. नागपूर येथे सर्व आखाड्यांना एकत्रित करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांना राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रभक्तीची शिकवण दिली. सन 62मध्ये भारतीय सीमेवरील चीनच्या आक्रमणावेळी, तसेच सन 1965च्या पाकिस्तानने केलेल्या भारतीय सीमेवरील हल्ल्यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या पहाडी आवाजातील वाणीने जनमानसामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना चेतवून देशासाठी निधी गोळा करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. राष्ट्रीय संरक्षण निधीमध्ये सरळ हाताने लोकांनी मदत करावी म्हणून आपल्या वाणीने लोकांना प्रोत्साहित केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामस्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामसुधार, यात्रासुधार ही कामे हाती घेऊन समाजात नवचैतन्य आणले. सन 1955मध्ये जपानमध्ये विश्वशांती व विश्वधर्म परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी दिलेल्या भाषणाने सारेच प्रभावित झाले. यावेळी त्यांनी सर्वसमावेशक भूमिकेमुळे त्यांची 18 राष्ट्रांचे प्रमुख सल्लागार म्हणून अविरोध निवड झाली. हर देश में तू, हर भेष में तू, हर नाम तेरे नाम अनेक, तू एक ही है. त्यावेळी पंचशील प्रस्ताव मांडताना धर्म परिषदेत राजकारण नको असे म्हणून त्यांच्या भाषणावर आक्षेप आला. 10 मिनिटांनी त्यांच्या भाषणाला विश्रांती देण्यात आली. यानंतर मात्र विश्रांतीनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पंचशील तत्वामधील एक तत्व विस्ताराने समजून सांगितले. त्यांच्या या प्रभावी भाषणशैलीने, खड्या आवाजातून तर्कशुद्ध मांडणीमुळे उपस्थित जनसमुदायावर प्रचंड प्रभाव पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या पहाडी आवाजातील खंजिरीसह सादर केलेल्या भजनांनी जनसामान्यामध्ये प्रेरणा निर्माण केली होती. या साऱ्याचेच सन 1956मध्ये एकत्रित सार ग्रंथ निर्मिला, तो म्हणजे ग्रामगीता. मानवी जीवनाला आवश्यक असे आदर्श गाव, देव आणि धर्मविषयक प्रचलित धारणा, आचारशुद्धता, विचार आणि कार्यकर्तृत्वाचे महत्त्व, प्रचारकांचे व्यक्तिमत्व, सुसंस्कार, परस्पर प्रेमभाव, सामाजिक विषमतेचे उच्चाटन, बुवाबाजी, चमत्कारामागील गौडबंगाल, प्रयत्नवादाची कास, विश्वात्मक व्यापकता, ग्रंथाचे महत्त्व आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, या गोष्टींचा अंतर्भाव या ग्रामगीतेत केलेला आहे. आजही अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे गुरुकुंजच्या माध्यमातून गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची ज्योत सातत्याने तेवत ठेवण्याचे कार्य सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने अमरावती येथे संत गाडगेबाबांच्या आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांसाठी अमरावती विद्यापीठात अध्यासन केंद्र उभारले आहे. नागपूर विद्यापीठाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ म्हणून नामकरण केले आहे. नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल उभारले गेले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने आदर्श ग्राम पुरस्कार हा उपक्रम चालू केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या भजनांतून कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे बुद्धिप्रामाण्यवादी विचार समाजाच्या तळागाळात रुजवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक कार्याला सर्वच पातळीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नेहमी पाठबळ दिले. संत परंपरेच्या वारकरी विचारांना गावोगावी रुजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 113व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, कोटी कोटी नमन. धन्यवाद.